त्याबद्दल तर संत महंत आजच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्यापैकीच एक असलेले महंत सुधीर दास यांच्यासोबत आपण आता थेट जोडले जाणार आहोत। महंत सुधीर दास हे आपल्या सोबत आहे। सर, आपलं स्वागत आहे। जय श्रीराम। तर महंत सुधीर दास हे त्यापैकी एक आहे जे आज सोहळ्यासाठी उपस्थित असतील, साक्षीदार असतील। माझा पहिला प्रश्न आहे त्यांच्यासाठी, तो म्हणजे महायुती सरकारकडे बहुमत असून सुद्धा 12 ते 13 दिवसांचा वेळ घेतला आणि 5 डिसेंबर हाच दिवस शपथविधीसाठी का निवडला? काय त्रिमूर्ती या ठिकाणी आहे, आदरणीय देवेंद्रजी आहेत, एकनाथजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण एक 2.5 वर्ष जो गाढा ओढला गेला, हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या अत्यंत चांगल्या अशा कालखंडामधनं महाराष्ट्र गेला आणि खूप योजना, खूप संकल्पना, चांगले प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवले गेले। महाराष्ट्राकरता एक खरोखरीच आनंददायी असा कालखंड काढला गेला। तर तिथे साहजिकच आहे, प्रत्येक पक्षांची जी आपण एक विनिंग कॅपॅसिटी पाहिली तर या पद्धतीच्या अत्यंत अभूतपूर्व असं यश तिघांना पण मिळालं आणि त्यामध्ये प्रत्येकाची अपेक्षा असते की माझ्या पक्षाला जास्तीत जास्त कॅबिनेट राज्यमंत्री हे दोन्ही मिळावे। तर त्या बार्गेनिंगमध्ये, विचारांमध्ये, प्लॅनिंगमध्ये प्रत्येक पार्टीने त्या बार्गेनिंगमध्ये वेळ घालवला। तर ते ऑब्वियस आहे, म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून पाहायचं म्हटलं तर ते त्याचं समर्थनीय पिक्चर असेल असं मला वाटतं आणि त्यातनं आज आपण बाहेर आलेलो आहोत। म्हणजे तिन्ही पक्ष बाहेर आलेत समोपचाराने। आज संध्याकाळी सगळा विषय मिटला आहे। आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहेत। महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत सुदीन, मी असं म्हणेल, एकनाथजींची आपण कारकीर्द पाहिली, अत्यंत सुंदर कारकीर्द। याच्या आधी 5 वर्ष देवेंद्रजींची आपण कारकीर्द पाहते आणि आता सुनील गावस्कर जसं म्हणायचं की सेकंड इनिंगमध्ये मी डबल सेंचुरी मारण्याचा माझा प्रयत्न असतो, तसं देवेंद्रजी आज 5 तारखेचा हा सर्व शुभमुहूर्त घेऊन त्या ठिकाणी अनुकूलता जी तुम्ही म्हणालात मगाशी की 5च तारीख भारतीय जनता पार्टी का निवडतंय, तर त्याच्या पूर्वसंध्येला अनेक घटना घडलेल्या आहेत। त्याचाच एक हे पुढे आपण चालवावा, त्या परंपरेचा आपण पाईक व्हावं म्हणून ही 5 तारीख या ठिकाणी निवडली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।